श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. किती गोड प्रेम, किती गोड धाम, किती गोड प्रेम, किती गोड धाम, किती गोड नाम समर्थांचे, किती गोड ध्यान, किती गोड मन, किती गोड नाम समर्थांचे, किती गोड नाम समर्थांचे. स्वामी भक्त हो, स्वामींच्या नामाने आजच्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदातच जाणार आहे. त्यासोबतच इथून पुढे देखील तुम्ही असेच आपले स्वामी संदेश ऐकत राहिले तर इथून पुढे प्रत्येक येणारा दिवस, प्रत्येक येणारा क्षण आणि तुमचं हे आयुष्य सुखात आणि समाधानातच जाणार आहे, हा विश्वास बाळगा. आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. तुमच्या जीवनासाठी हा स्वामी संदेश महत्त्वाचा ठरेल अशी माझी खात्री आहे. फक्त त्यासाठी तुमच्या समोर ज्या माळा दिसत आहे त्यापैकी एक माळ तुम्हाला निवडायची आहे आणि तुमच्यासाठीचा स्वामी संदेश ऐकायचा आहे. ऐकल्यानंतर त्याचं अनुकरण करण्याचा थोडासा जरी प्रयत्न केला तरीही नक्कीच तुमचं जीवन सार्थकी लागणार आहे. चला मग जाणून घेऊया तुमच्यासाठीचा स्वामी संदेश. स्वामी भक्त हो, तुमच्या समोर ज्या 3 माळा आहे ना, ती फक्त माळ नाही तर ही माळ काय काम करते तर आपल्याला स्वामींजवळ नेण्याचं काम करते. ह्या माळेवरच आपण स्वामींचं नामजप करत असतो आणि म्हणूनच स्वामी देखील आपल्याला जपत असतात. आता नामस्मरणाची ताकद काय आहे हे शब्दात सांगू शकत नाही, कारण नामस्मरणाची ताकद खूप मोठी आहे. ती कधीच मोजता येणार नाही, पण हो, ती अनुभवता मात्र नक्की येईल. आणि तसे जर तुम्हाला अनुभव असतील तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला, आता एवढ्या वेळामध्ये तुम्ही तुमच्यासाठीची माळ निवडली असेल तर तुमच्यासाठीचा संदेश काय आहे हे आपण जाणून घेऊया. आता ज्यांनी 1 नंबरची माळ निवडली आहे त्यांना स्वामी काय सांगतात ते बघूया. अशा भक्तांना स्वामी सांगतात की अरे बाळा, तुला दुःख का होते? तुझ्या दुःखाचं मूळ कारण काय आहे ठाऊक आहे का तुला? नाही ना? नाही ठाऊक ना? तर मग बघ, आम्ही तुला सांगतो. तुला नेहमी काहीतरी मिळण्याची आणि काहीतरी मिळवण्याची हाव वाढल्यामुळेच तुला खरं दुःख होत आहे. आणि अपेक्षा करण्याची ही जी तुला सवय लागली आहे ना, ती सवयच तुला दुःखाकडे घेऊन जात आहे. म्हणून हे अपेक्षांचं ओझं उतरवण्याचं आणि तुझी ही सतत काहीतरी मिळवण्याची हाव जी आहे ना, ती कमी करायची असेल तर ती कमी करण्यासाठी तुला फक्त आमच्या दरबारातच यावं लागेल. ह्या 2 गोष्टी फक्त भगवंताच्या म्हणजेच आमच्या चरणामध्ये तू अर्पण कर आणि आमच्या स्मरणानेच ह्या 2 गोष्टी तुझ्यापासून दूर होणार आहे. म्हणून तू माझा आहे हे विसरू नको. तुझं चित्त माझ्यामध्ये गुंतवून ठेव. या जगाला फसवू नकोस आणि ह्या जगाकडून तुझी सुद्धा कधी फसवणूक होऊ देऊ नकोस. त्याकरिता तू आमचं चिंतन कर, आमचं नामस्मरण कर. अरे, ज्याला आमच्या नामाची ओढ त्याला नाही कशाचीच तोड. ज्याला आमच्या नामाची ओढ त्याला नाही कशाची तोड. भिवू नकोस, आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, आम्ही सदैव तुझ्याच पाठीशी आहे. आता ज्यांनी 2 नंबरची माळ निवडली आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगतात की अरे, जो आमच्या नामात राहतो त्याचा योगक्षेम आम्ही वाहतो. अरे, जो आमच्या नामात राहतो त्याचा योगक्षेम आम्ही वाहतो. आमच्या सानिध्यात येताच तुझ्या जीवनाचा, तुझ्या अंतःकरणाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. तुला आमचं नाम घ्यायला 16 ओळ पाळण्याची गरज नाही. नियमधर्माचंही ओझं नाही, वेळेचंही बंधन नाही आणि जागेचीही चिंता नाही. तू जसा आहे तसा, जिथे आहे तिथे फक्त आमचं नाम घे. आम्हाला विसरू नको. अरे, तू आमचा अंश आहे आणि आम्हाला तुझी ओढ आहे, म्हणून आम्हाला कधीही विसरू नको. आम्हाला जेव्हा तू विसरतो ना तेव्हा आम्हालाही वाईट वाटतं रे. आम्हालाही तुझी खूप आठवण येते. तू फक्त आमचं नाम घे. आमची दुसरी कसलीही तुझ्याकडून अपेक्षा नाही. आमची एकदा आठवण काढ, पण हो, तुझ्या स्वार्थासाठी किंवा तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून नाही, तर फक्त तू आमचा आहे आणि आमच्यासाठी म्हणून तू माझी आठवण काढ. खूप जण येतात आमच्या दरबारात, पण कोणीही
आमच्यासाठी येत नाही. जो येतो तो फक्त त्याच्या स्वार्थासाठी येतो, त्याच्या इच्छा, त्याच्या अपेक्षा घेऊन आमच्याकडे येतो आणि आमच्याकडे फक्त इच्छा पूर्ण करण्याचं साधन म्हणून पाहतो. पण अरे, आमच्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्याचं काम तर आम्ही करणारच आहोत, परंतु आम्हाला एखादा भक्त असाही हवा आहे जो निस्वार्थी भावनेने आमच्याकडे बघेल, आमच्याकडे येईल आणि सदैव आमचा होऊन जाईल. म्हणून आमची आठवण काढ, आमचं नाम जप. तू आमच्या दिशेने फक्त एक पाऊल टाक, बाकी 100 पावलं चालण्याची जबाबदारी आम्ही घेऊ. तुझ्यासाठी आम्ही 100 पावलं चालत येऊ. फक्त आमचा हो, फक्त आमचा हो. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्याच पाठीशी आहे. आता ज्यांनी 3 नंबरची माळ निवडली त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते आता आपण जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगत आहे की श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र. श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र. माझ्या नामाचं नामस्मरण ज्या ठिकाणी होत असतं ना, त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही असतो. अशा भक्ताला, त्याच्या मनाला आणि त्याच्या कर्माला देखील डोळ्यात तेल घालून आम्ही सांभाळत असतो. जो सतत आमचं नाम जपतो त्याचे जन्मोन जन्मांतरीचे कर्म, मग ते चांगले असो वाईट असो, ते सांभाळण्याची जबाबदारी आमच्यावर येते. आणि त्याचे वाईट कर्म असतील तर नक्कीच क्षणांमध्ये भस्म करून टाकण्याची ताकदही आमच्यामध्येच असते. अरे, तुम्ही घेतलेलं नाम माझ्यापर्यंत पोहोचतंच आणि तू माझाही होऊन जातो. आणि मग तेव्हा आपल्यामध्ये तुझं माझं असं काहीही राहत नाही. जे काही असतं ते आपलं होऊन जातं. म्हणजेच तुझी दुःख ही माझी होऊन जातात, तुझी संकट ही देखील माझीच होऊन जातात. ज्यांचा कोणी नाही त्याचा मी आहे, ज्याचा कोणी नाही त्याचा मी आहे. जिथे अंधार आहे तिथे प्रकाश देणाराही मीच आहे. जिथे अंधार आहे तिथे प्रकाश देणाराही मीच आहे. जो हरला आहे त्याला जिंकवणारा मी आहे आणि जो पडला आहे त्याला उचलणारा देखील मीच आहे. जो हरला आहे त्याला जिंकवणारा मी आहे आणि जो पडला आहे त्याला उचलणारा देखील मीच आहे. अरे, ज्याला दृष्टी नाही त्याला ही सृष्टी दाखवणारा देखील मीच आहे. ज्याला दृष्टी नाही त्याला ही सुंदर सृष्टी दाखवणारा देखील मीच आहे. मीच सर्व कारण करता आहे. मीच करता आणि मीच करविता आहे. म्हणूनच सतत आमचं नाम घे, कारण तुझे नाम घेतो ते म्हणजे मीच आहे. तुझे नाम घेतो ते म्हणजे मीच आहे. मी तुझ्या आजूबाजूला आहे, मी तुझ्या चराचरामध्ये आहे आणि मी सर्वस्व आहे. मी सर्वस्व आहे. म्हणून वेळीच जागा हो, आमचं नाम घे आणि आमच्या सानिध्यात ये. जो कोणी आमच्या सानिध्यात येतो त्याला आम्ही फक्त एकच सांगतो की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्याच पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, 3ही स्वामी संदेश तुम्ही ऐकले असतील, तुम्हाला आवडले असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्येही तसं सांगा. पण बघा स्वामी भक्त हो, तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? ज्यांच्यासाठी ती माळ निवडली त्यांचा संदेश तर पोहोचला, परंतु 3ही संदेशमधून आपल्याला एकच शिकवण मिळालेली आहे. मग ह्या 3ही संदेशमध्ये स्वामींनी आपल्याकडे काहीही मागितलेलं नाही. स्वामींनी फक्त सांगितलं की तू आमचा होऊन जा, आमचं नाम घे, एवढंच आपल्याला सांगितलं आहे. ते करण्यासाठी आपल्याला अजिबात कष्टही लागणार नाही. स्वामी म्हणत नाही की तू फक्त आमच्या मंदिरात ये, आमच्या फोटोसमोर बस आणि तुझं कामधंदा सोडून आमचं नाम घे. स्वामी फक्त म्हणतात तू जिथे असशील तिथे आमचं नाम घे, आम्हाला विसरू नको. स्वामींचा हा साधा सुद्धा हट्ट आहे, तो नक्कीच आपण पूर्ण करू शकतो, ही माझी खात्री आहे. नक्कीच स्वामींचा हा हट्ट पुरवण्याची जबाबदारी आपली आहे. कारण आपण जरी स्वामींचा हट्ट पुरवत असलो तरीही त्यानंतर आपले सगळे हट्ट पुरवण्याचं काम फक्त आणि फक्त स्वामी महाराज करत असतात. स्वामींना आपली फक्त निस्वार्थी भक्ती हवी आहे, निस्वार्थी प्रेम हवं आहे. या जगामध्ये स्वामींकडे जाणारे 99% लोक फक्त स्वतःच्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी जातात, परंतु स्वामींना फक्त निस्वार्थी सेवेकरी हवा आहे. स्वामी सगळ्यांच्याच इच्छा पूर्ण करणार आहे, परंतु निस्वार्थी जो स्वामी भक्त असणार आहे त्याची जागा थेट स्वामींच्या हृदयात असणार आहे. त्याची जागा थेट स्वामींच्या हृदयात असणार आहे. नक्कीच हा स्वामी संदेश कसा वाटला हे सांगा आणि असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले संदेश ऐकत रहा. धन्यवाद.